अमृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, 10 एप्रिल अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। बघा, या 10 एप्रिल आपल्या महाराजांचा प्रकट दिन असतो आणि त्यासाठी खरं तर आपण प्रत्येक वर्षी 41, 11 किंवा 21 दिवस अगोदरपासून सेवांना सुरुवात करतो। खरं तर महाराजांना प्रसन्न करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण या काही कालावधीमध्ये करत असतो। त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवा। सेवेने आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करतो, सेवेने आपण आपले जे गुरुबळ आहे ते मजबूत करतो। खरं तर प्रकट दिनाच्या बऱ्याचशा सेवा आणि बरेचसे उपाय हे तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराजांच्या प्रकट दिनाचा एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय सांगणार आहे। ज्यांनी अजूनही सेवांना सुरुवात केलेली नाहीये किंवा ज्यांना काहीच जमलेलं नाहीये, ज्यांच्याही आयुष्यात खूप कठीण इच्छा आहेत किंवा खूप संकट आलेले आहेत, संकटातून बाहेर पडण्यासाठी असेल, कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी असेल, घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी असेल किंवा कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी असेल, मुलाचं मुलीचं लग्न जमवण्यासाठी असेल किंवा घरामध्ये काही आजारपण आलेलं असेल तर त्या आजारपणातून सुटका मिळवण्यासाठी असेल, तुम्ही कुठल्याही अशा गोष्टीसाठी ही सेवा करू शकता। ही एक सेवा तुमच्या आयुष्यात अखंड महाराजांची कृपा प्राप्त करेल, श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमच्याकडे प्रसन्न करेल आणि तुमचं जे गुरुबळ आहे ते गुरुबळही मजबूत करेल। बघा, हा उपाय तुम्ही आजपासून उद्यापासूनही करू शकता। जेव्हा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तिथून तुम्ही या सेवेला सुरुवात केली तरीही चालेल। फक्त लक्षात ठेवा, आपल्याला कमीत कमी प्रकट दिनाच्या 3 दिवस अगोदरपासून तरी ही सेवा करायची आहे। म्हणजे तुम्ही 7 तारखेपासून जरी केली, 8 तारखेपासून जर तुम्ही सेवा केली, 8, 9 आणि 10 बरोबर 10 तारखेला 3 दिवस होता, तुम्ही 8 तारखेपासूनही करू शकतात किंवा तुम्ही आज किंवा उद्यापासून केली तरीही चालेल। सेवा अत्यंत महत्त्वाची आहे। पुन्हा एकदा सांगते, ज्यांच्याही आयुष्यामध्ये गुरुबळ खूप खराब आहे, संकट खूप जास्त आहेत, इच्छा ज्या आहेत त्या काही केल्या पूर्ण होत नाही, सतत कामात अपयश येत आहे, त्या सगळ्यांनी हा उपाय नक्कीच करा। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला या उपायासाठी आपल्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे। महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं खूप महत्त्वाचं आहे। अजूनही बरीच लोक अशी आहेत जी स्वामी सेवा तर करतात, महाराजांची पूजा अर्चा तर करतात, स्तोत्र मंत्र तर म्हणतात, पण अजूनही महाराजांचं अधिष्ठान नाही। बघा, जसं एखाद्या घरामध्ये मोठ्या व्यक्तीकडे म्हणजे घराची जबाबदारी नसते तोपर्यंत घराला शिस्त नसते किंवा तोपर्यंत त्या घरामध्ये पाहिजे ते घडत नसतं, तसं जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपण सेवा करतो ठीक आहे, आपण मनापासून करतो ठीक आहे, पण जोपर्यंत आपल्या गुरूंचं स्थान आपल्या घरात नसेल तर त्या घरामध्ये जे काय आपण करतो ना त्याला खरं तर काही अर्थ नसतो। म्हणून मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की अजूनही जर तुम्ही महाराजांची मूर्ती आणली नसेल तर आवर्जून आणा, कारण महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरात असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। आता आपल्याला काय करायचंय तर महाराजांची मूर्ती, फोटो जे काही असेल तर ते फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या, मूर्ती असेल तर सुंदर एक अभिषेक घालून घ्या। महाराजांची मूर्ती जी आहे ती देवघरामध्ये किंवा एखाद्या चौरंगावरती ठेवून द्या, त्याच्या समोर एक शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा लावा। त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला एक छोटं ताम्हण घ्यायचं आहे, तांब्याचं जे ताट असतं ते ताम्हण, आणि त्याच्यामध्ये हळद कुंकू घ्यायचं आहे, थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत, थोडेसे तुम्हाला फुलं घ्यायची आहेत आणि याच्यामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बाजूला एक तुम्हाला सोन्याची किंवा चांदीची वस्तू घ्यायची आहे आणि एक कापसाची वात घ्यायची आहे, म्हणजे थोडासा कापूस घ्यायचा आहे। सगळ्यात अगोदर काय करायचं, तुम्ही ज्या गोष्टीसाठी हा उपाय किंवा ही सेवा करतात त्याचा संकल्प करायचा की श्री स्वामी समर्थ महाराज, मी पल्लवी, काश्यप गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणा, मी काश्यप गोत्राची तुमची एक स्वामी भक्त आहे, मी तुमची मनापासून सेवा करत आहे, माझ्या आयुष्यातील ही इच्छा पूर्ण आहे, ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आज मी तुम्हाला साकडं घालत आहे। मी सलग 3 दिवस, 8 दिवस किंवा मी 10 एप्रिलपर्यंत म्हणजे महाराज तुमच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा करणार आहे। माझी ही सेवा तुमच्याकडनं घडून घ्या,
माझ्याकडे अधिकाधिक सेवा घडून घ्या आणि माझी ही इच्छेची जी पूर्तता आहे ती पूर्तता करून द्या, असं मनापासून तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे. त्याच्यानंतर संकल्प करून झाला की त्याच्यानंतर जे ताट आपण घेतलेले तामण, त्याच्यामध्ये ठेवलेली सोन्या चांदीची जी वस्तू असेल आणि कापूस जो घेतलेला आहे त्याने महाराजांना ओवाळायचं. आता कसं ओवाळायचं तुम्हाला दाखवते. समजा मी सोन्याची अंगठी घेतलेली आहे, कुठलीही वस्तू तुम्ही घ्या आणि कापूस, तर आपण जसं औक्षण करताना कसं आपण असं अर्ध ओवाळतो, सेम त्या पद्धतीने तुम्हाला महाराजांना असं ओवाळायचं आहे. त्याच्यानंतर ती जी सोन्या चांदीची जी वस्तू असेल ती औक्षणाच्या ताटात तुम्हाला पुन्हा ठेवून द्यायची आहे. त्याच्यानंतर महाराजांना तुम्हाला असं ओवाळायचं आहे. ओवाळत असताना लक्षात ठेवा, आरतीच्या ताटात म्हणजे जे औक्षणाचं ताट आपण घेतलेले तांब्याचं ताट, त्याच्यामध्ये जो दिवा तुम्ही लावणार आहात तो तुपाचाच असावा. तेलाचा दिवा घेतला तर हा उपाय काम करणार नाही. तुपाचाच दिवा तुम्हाला त्या ताटात लागणार आहे. सोबत तुम्हाला एक छोटंसं मातीची पंटी भांडं ठेवायचं आणि कापूरही पेटवायचं आहे आणि महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे. सगळ्यात पहिली तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची कर्पूर किंवा जी कुठली आरती येत असेल ती आरती करायची आहे. अशा सलग तुम्हाला 3 आरत्या करायच्या आहेत आणि हे सलग तुम्हाला आज उद्यापासून किंवा 10 एप्रिलच्या 3 दिवस अगोदरपासून सलग तुम्हाला करायचं आहे. दिवसातून एकदा पण करा, 2दा करा, 3दा करा. घरामध्येच असाल तर सकाळ दुपार संध्याकाळ 3 टायमाला करा किंवा जर तुम्ही कुठे कामासाठी बाहेर पडत असाल तर रात्री आल्यानंतर किंवा सकाळी जाण्यापूर्वी केलं तरीही चालेल, पण एकदा तरी नक्की करा. बघा, आरती ही खरं तर आपल्या घरामध्ये देवांना जागृत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. खरं तर आरती म्हणजे काय, तर आपण जेव्हा देवांचं आरती म्हणणं म्हणजे आपण गुणगान करत असतो. जेव्हाही ते निद्रा अवस्थेत असतात किंवा जेव्हाही आपली इच्छित मनोकामना आपल्याला पूर्ण करायची असेल, जेव्हाही आपल्याला त्यांना काय, जसं आपल्या घरामध्ये कुणी आलं तर आपण कसं आपण कुणाकडे गेलो तर आपण कसं बेल वाजवतो आणि त्यांना उठवतो. आता आपण डायरेक्ट देवांना आवाज देऊन किंवा आपण डायरेक्ट त्यांना उठवू शकत नाही. मग आरती हे असं माध्यम आहे की ज्यामुळे किंवा ज्यातून आपण देवांना जागृत अवस्थेमध्ये आणत असतो. बघा, तुम्हाला आरती म्हणून झाली की त्याच्यानंतर संपूर्ण आरती म्हणून झाली की त्याच्यानंतर घरामध्ये असलेली जी घंटा आहे ती घंटा हातात घ्यायची आणि संपूर्ण घरभर ती घंटा फिरवायची आहे. घंट्याच्या नादाने तुमच्या घरातली सगळी वाईट शक्ती घराच्या बाहेर पडून जाईल. घरामध्ये नकारात्मकता, येडापेडा, संकट जे काही असेल, दुर्भाग्य तुमचं जे असेल ते बदलून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्यांची प्राप्ती होईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. महाराजांना हा प्रसन्न करणारा उपाय आहे. कुठलीही सेवा असेल, कुठलीही पूजा असेल, कुठलेही व्रत असेल, ते आरतीशिवाय खरं तर कधीच पूर्णत्वास जात नाही. तुम्ही बघत असाल, आपण जरी घरात दररोज आरती करत नसलो, म्हणजे आता मी तर करते, बरेच लोक करतात, पण बरीच लोक अजूनही करत नाहीत, पण जे मंदिरांमध्ये तुम्ही जाल तर तिथे रोज नित्य नेमाने आपल्या महाराजांची असेल किंवा प्रत्येक देवाची आरती ही केली जाते. आरतीचं महत्त्व जे आहे ते खूप जास्त आहे. आरती करणं, आरती गाणं म्हणजे देवांचं गुणगान करून त्यांना जागृत अवस्थेत आणणं. जेव्हा तुम्ही सलग 3 दिवस ही सेवा कराल, सलग 3 दिवस तुम्ही जेव्हा आपल्या महाराजांचे गुणगान घ्याल, म्हणजे सलग 3 दिवस तुम्ही महाराजांना आरती ओवाळाल, तेव्हा लक्षात घ्या ते निद्रा अवस्थेतून जागृत अवस्थेत येतील. तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि तुमच्या घरामध्ये असलेलं जे काही दुर्भाग्य आहे ते घराच्या बाहेर निघून जाईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, मात्र विशेष महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा उपाय नक्कीच करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.